स्टार्ट। जे भारतीय संविधान बोदवड तालुक्यातील वराड बुद्रुक या ग्रामपंचायतीला एक चांगल्या प्रकारचा ISO नामांकन मिळालेलं आहे आणि या गावचे जे लोकनियुक्त विद्यमान सरपंच आहेत मनीषा अजय सिंग पाटील आणि त्याचप्रमाणे त्यांचे पती अजय सिंग पाटील हे प्रत्यक्ष आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत। आपलं TV24 नॅशनल न्यूज आणि आवाज भारत न्यूज मध्ये आपलं हार्दिक अभिनंदन, आपलं स्वागत करतो। एक भारदस्त एक चांगल्या प्रकारचं आपल्या ग्रामपंचायतीला ISO नामांकन मिळालेलं आहे आणि शासनाचे जे काही निकष असतात त्या निकषामध्ये उतरून आपण एक चांगल्या प्रकारचं ISO नामांकन मिळालेलं आहे। बरं, एक महत्वाचं या ISO नामांकनासाठी आपली निवड कशी झाली, थोडक्यात काय सांगा? सर, ISO नामांकन म्हणजे लोकांना पहिले हेच माहित नाही की ISO काय असते काय। ISO नामांकन ही भारताची एक संस्था आहे की ग्रामपंचायतमध्ये ज्या सेवा मिळतात त्या व्यक्तिगत सेवा असतील, ग्रामपंचायतच्या सेवा असतील, शासकीय सेवा असतील, या सर्व सेवा शासनाच्या निकषानुसार ग्रामपंचायत देते का? ग्रामपंचायत कार्यालय कसं आहे, ग्रामपंचालयामध्ये सर्व सुविधा नागरिकांसाठी उपलब्ध आहे का, त्यांना प्रथमोपचार पेटीपासून तर त्यांना लागणाऱ्या प्रत्येक गोष्टी, पिण्याचं पाणी असेल, बसण्याची व्यवस्था असेल, या सगळ्या गोष्टी ग्रामपंचायतमध्ये आहे का? गावामध्ये गटार, रस्ते हे सगळे कसे आहेत, त्याच्यानंतर कचरा कसा, व्यवस्था कशी आहे, या सगळ्या गोष्टींचं अवलोकन करून आपल्याला ISO मिळतं। आम्ही म्हणजे आपल्या उल्लेखनीय कार्यक्रमाची चाचपणी करून उल्लेखनीय जे कार्य केलेले आहेत आपण गावाच्या सर्वांगीण विकासासाठी त्याची चाचपणी करून आपल्याला ISO नामांकन मिळालेलं आहे। बरं, आता आपला जवळपास आपला 4 ते 4.5 वर्षाचा कालावधी पूर्ण झालेला आहे, तर आता यापुढील फ्युचरमध्ये आपलं विजन काय राहणार आहे, आपलं ड्रीम काय राहणार आहे, काय सांगा? मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियानामध्ये आम्ही कमीत कमी जिल्ह्यावरचं प्रथम पारितोषिक मिळवण्याचा आमचं सर्वात पहिलं एक ड्रीम आहे। त्याच्यानंतर गावातल्या लोकांसाठी, गावातल्या प्रत्येक व्यक्तीला जे काही अडचणी असतील त्या सोडवण्याचा आमचा प्रयत्न आहे। कचरा बंदी, प्लास्टिक बंदी हा आमचा सगळ्यात मोठा संकल्प आजच्या तारखेला आहे। बरं, एक महत्वाचं म्हटलं म्हणजे पाणी हा ज्वलंत प्रश्न आहे। पाणी म्हटलं म्हणजे जीवन आणि अमृत एक महत्वाचा प्रश्न। ते या पाण्याच्या संदर्भात गावच्या पाण्याच्या संदर्भात आपली भूमिका काय? गावच्या पाण्याच्या संदर्भात माझं असं आहे, तुम्हाला जेवढं पाणी लागतंय त्याच्यापेक्षा डबलनं पाणी तुम्ही जमिनीला द्या, म्हणजे पाणी अडवा पाणी जिरवा या मोहिमेनुसारच पाणी आपल्याला मिळू शकते। त्याच्यासाठी आम्ही गेल्या 4 वर्षापासून गावाच्या 2 गावांमध्ये जे सर्व सांडपाणी आहे, गटारीचं पाणी आहे, हे सर्व बांधबंदिस्ती करून आम्ही तिथपर्यंत पोहोचवून भूमिगत ते तिथपर्यंत पोहोचवून आम्ही त्या पाण्याच्यावर आमच्या ट्यूबवेल आज फुल झालेले आहे। गेल्या 30 वर्षापासून आमच्या गावात दुष्काळाचे वातावरण होतं, ते आज आम्ही प्रत्येकाला बिना मोटरने, बिना पाईपने घरापर्यंत 24 तास पाणी पुरवू शकतो। आज अशी कॅपॅसिटी आम्ही बनवलेली आहे। एक चांगल्या प्रकारची सविस्तर अशी माहिती त्यांनी दिलेली आहे। बरं, एक मी आपल्याला एक प्रश्न विचारू इच्छितो की आपल्या 4 ते 4.5 वर्षाच्या कालखंडामध्ये आपण गावाच्या सर्वांगीण विकासासाठी कोणकोणते विषय मार्गी लावलेले आहेत, आपण कोणकोणते विकास केलेले आहेत, काय सांगा? रस्ते, गटारी हे तर प्रत्येक सरपंच करतातच, ते आम्हीही केले आहे। जे बाकी होते ते सगळे कॉन्क्रिटीकरण केले आहे। विशेष आम्ही शेतीच्या पाण्यात रस्त्यांचा एक प्रश्न मार्गी लावला आहे। त्याच्यानंतर असेल तर अंगणवाडी असेल, शाळा असतील, डिजिटल करणे असतील, शाळेचा दर्जा सुधारणं असेल, त्याच्यानंतर विविध उपक्रम गावात राबवून, जसं की क्षयरोग मुक्तीसाठी आम्हाला एक पुरस्कार मिळाला आहे, तो क्षयरोग मुक्ती आम्ही केलेली आहे। विविध ब्लड टेस्ट वगैरे या अॅनिमिया सारख्या टेस्ट करून आम्ही लोकांच्या आरोग्याकडेही लक्ष तेवढं दिलेलं आहे। त्याच्यानंतर बचत गटाच्या माध्यमातून ही लखपती दिदी सारख्या विविध प्रोग्राममध्ये सहभाग घेऊन बचत गटांच्या विविध महिलांना कर्ज देऊन त्याच्या वस्तू आम्ही मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे। आधार कार्ड असतील, त्याच्या दुरुस्त्या असतील, त्याच्यानंतर आभा कार्ड वगैरे जे आयुष्यमान कार्ड आहे हे सर्व गावाला देण्याचा प्रयत्न केला आहे। दिव्यांगासाठी आम्ही जो दरवर्षीचा 5% खर्च आहे त्याच्यापेक्षा जास्त खर्च आम्ही करतो आणि दिव्यांगाची पूर्णपणे मदत करतो। त्याच्यानंतर आम्ही आमची जे स्मशानभूमी असेल, हे बाकीचे जे विकास कामं असतील हे सगळे करण्याचा प्रयत्नच केलेला आहे। अंगणवाड्या डिजिटल केलेल्या आहे, त्याबरोबर आमच्या धार्मिक स्थळांचं सुशोभीकरणाचे कामं आम्ही केलेले आहे। त्याच्यानंतर वृक्ष लागवडमध्ये आम्ही 2000 वृक्ष लागवड मियावाकीमध्ये केलेलं आहे। प्रत्येक समाजासाठी कब्रस्थान असेल, मुस्लिमांचं किंवा इतर समाजाचे जे काही धार्मिक स्थळं असतील, याच्यावर पण आम्ही म्हणजे पुरेपूर प्रयत्न केला की प्रत्येक समाजाला आमच्याकडून न्याय मिळाला पाहिजे। तसेच गावातलं जे मुख्य समस्या पाण्याची होती ती आम्ही पाण्याची 100% सोडवलेली आहे। त्याच्यानंतर ग्रामपंचायतमध्ये ऑनलाईन सेतू सुविधा केंद्र आम्ही चालू केलेलं आहे। आमच्याकडे सगळे सातबारे उतारे, डिजिटल पेमेंट, आम्ही सगळं पेमेंट डिजिटल पेमेंट घेतो।
त्याच्यानंतर लोकांचे घरपट्टी पाणपट्टीचे जे प्रश्न आहे तेही आम्ही आता 50% सवलत देऊन पूर्णपूर 100% वसूल करण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशा प्रत्येक गोष्टी प्रत्येक निकष आम्ही बसवण्याचा प्रयत्न केलेला आहे. महिलासाठी विविध योजना आणण्याचा प्रयत्न केला आहे. आता आम्ही गावातील ज्यांच्या घरपट्ट्या पानपट्ट्या नील आहे अशा लोकांकडून ध्वजावंदन करतो, ज्येष्ठांकडून ध्वजावंदन करतो. आम्ही गेल्या 4-5 वर्षांमध्ये अजूनही ध्वजावंदनाला दोरीला हात लावलेला नाहीये. जे लोक आदर्श आहेत गावात त्यांच्याकडून ध्वजावंदन केल्यानंतर त्याची चालना घेऊन बाकीचे लोक तयार होतात. या सगळ्या गोष्टींकडे आमचा फोकस आहे. भाऊ, एक जातीय सलोखा कसा निर्माण होईल, जातीय सलोखा राखण्याचं काम आपण केलेलं आहे. आणि एक ताई आता विद्यमान सरपंच आहेत आणि प्रत्येक पुरुषाच्या पाठीमागे एका स्त्रीचा हात असतो. आणि या ठिकाणी मी आवर्जून म्हणे की स्त्रीच्या पाठीमागे पुरुषाचा हात आहे. पण एक महत्वाचं की आपण एक चांगल्या प्रकारचं ड्रीम सुद्धा या ठिकाणी सविस्तर अशी त्याच्या संदर्भात सविस्तर अशी माहिती दिलेली आहे. आणि आपण शासनाच्या निकषाच्या अधीन राहून एक स्वच्छ गाव कसं करता येईल, स्वच्छ आणि सुंदर गाव कसं होईल, एक आदर्श गाव कसं निर्माण होईल याचा संकल्प आपण घेतलेला आहे. बरं, एक महत्वाचं की या 4 ते 4.5 वर्षाच्या कालखंडामध्ये आपण गावाचा भरपूर विकास केलेला आहे. ताईंच्या माध्यमातून ताईंच्या कृपक्षेत्राकडे एक चांगल्या प्रकारचा विकास केलेला आहे. बरं, याचं श्रेय आपण कोणाला देणार, काय सांगाल? याचं श्रेय जे आहे ते समस्त गावकरी मंडळीला जातं. तसेच माझ्यासाठी रात्रंदिवस मेहनत करणारे जे माझे शिवराणा मित्र मंडळाचे तरुण मुलं आहेत या सर्व मुलांना जातं. व गावातील प्रत्येक व्यक्ती जो आम्हाला रात्र बेरात्र न बघता मदत करतो या सर्वांना जाते. व माझे सर्व टीम मेंबर, ग्रामपंचायतचे सदस्य असतील, आता ग्रामसेवक आहेत, आधी चोले ग्रामसेवक होते त्यांनी मला खूप काम केलेलं आहे. आता एक चौधरी ग्रामसेवक म्हणून आलेले आहे. त्यांच्या आशीर्वादाने किंवा त्यांच्या मेहनतीने पण आम्ही समोरची वाटचाल करतोय. या ठिकाणी एक चांगलं अजय सिंग पाटील यांनी चांगल्या प्रकारचं सविस्तर अशी माहिती दिलेली. एक त्यांचा संकल्प आहे की स्वच्छ आणि सुंदर गाव आपलं कसं करता येईल याचा ध्यास त्यांना दडलेला आहे. आणि एक तांस लावून निघणारं असं व्यक्तिमत्व आहे की आपल्याला गावाच्या विकासासाठी काहीतरी करायचं आहे, गाव एक चांगल्या प्रगती पथावर न्यायचं आहे असा त्यांचा दृढ संकल्प आहे. आपल्या एक चांगल्या प्रकारे आपल्या TV24 नॅशनल न्यूज तर्फे आणि आवाज भारत न्यूज तर्फे त्यांच्या पुढील भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. याही पुढे जाऊन सांगतो की उडत्या पाखराला परतीची तमान असावी, उडत्या पाखराला परतीची तमान असावी, डोळ्यात नेहमी नवी दिशा असावी. उडत्या पाखराला परतीची तमान असावी, डोळ्यात नेहमी नवी दिशा असावी. घरट्याचे काय बांधता येईल केव्हाही, पण आकाशी झेप घेण्याची जिद्द मात्र मनात असावी. अशी उंच भरारी अजय सिंग पाटील आणि त्यांच्या पत्नीने मारलेली आहे. आणि त्या आता विद्यमान सरपंच आहेत, वराळ बुद्रुक या गावचे विद्यमान सरपंच आहेत. त्यांच्या 4 ते 4.5 वर्षाच्या कालखंडामध्ये त्यांनी भरपूर असा विकास केलेला आहे. पुण्याच्या आपल्या TV24 नॅशनल न्यूज तर्फे त्यांच्या पुढील भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. जोगीलाल सुरवाडे, TV24 नॅशनल न्यूज, आवाज भारत न्यूज.